हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. कबीर देव, जसं यजुर्वेद तसंच कबीर देव आहे. कबीर र वरती आहे, देव कबीर परमेश्वर. तो कबीर हे लिहायचं होतं. तो कबीर परमेश्वर आहे, तो आहे कबीर परमेश्वर आहे. तर इथे कवीचा अर्थ मेधावी लिहिला. कवीचा अर्थ बघा लिहिला काव्यकार. मेधावी आणि सर्वज्ञ लिहिल्याने वेगळा अर्थ होतो. इथे लिहायचं होतं तो कबीर देव आहे, सर्वांचा रक्षक आहे. आहा, विद्वानांच्या तृप्तीसाठी आहा ज्ञान देतो. बघा, सहनशील आहे आणि सगळ्या दुष्टांना युद्धात तिरस्कृत करतो. म्हणजे तत्वज्ञानरूपी संग्रामात सगळ्यांना हरवतो. आता पुन्हा येऊया ऋग्वेद मंडल नंबर 9च्या सूक्त नंबर 82च्या मंत्र नंबर 2मध्ये. आहा, हे परमात्मन, उपदेश करण्याच्या इच्छेने आपण महापुरुषांना प्राप्त होता आणि आपण अत्यंत गतिशील वस्तूसारखे आमच्या आध्यात्मिक यज्ञाला प्राप्त होता. आपण कबीर देव आहात, आपण कबीर देव आहात. आहा, शुद्ध स्वरूप आहात. आमच्या पापांना दूर करून हे अमर परमात्मा, हे सोम, सोम म्हणजे अमर परमात्मा, हे परमेश्वर, आपण आम्हाला सुख द्यावे. पुण्यात्म्यांनो, कबीर साहेब म्हणत असत, नो मन सूत उड़जिया रेसी रहे झक मारे सतगुरु ऐसा सुलझा दे भाई उलझे ना दूजी बार. की हे असं ज्ञान उलगडून दाखवेल सद्गुरू, म्हणजे सत्य ज्ञान देणारा आध्यात्मिक टीचर, त्याला सद्गुरू म्हणतात. सद्गुरू परमात्मा स्वतः येतात, ते सद्गुरूंची भूमिका पण करतात, सर्व ब्रह्मांडांचं संचालन पण तिथेच बसून करतात आणि त्यांनी आपली अमृतवाणी, सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी लिपिबद्ध करून गेले. ती सुद्धा समजणं सगळ्यांना जमत नाही. या वेदांनाही नाही समजलं तर त्या वेदाला कसं समजणार सामान्य माणूस. तर हे तत्वज्ञान आहे. ह्या दासाला बुद्धी दिली कबीर भगवानाने, परमेश्वर कबीरजींनी, आणि ह्या दासाला एक सत्य ज्ञान देणारा गुरु बनवला, सद्गुरू. तसं तर सद्गुरू तेच आहेत, पण आपल्या कृपेने या दासाला म्हणतात गुरु मेर करे तो कागद हंस बना दे. मी तर कावळा होतो आणि कावळ्याचा हंस त्यांनीच केला, सद्गुरूंनी. आता तो परमात्मा, त्याचं नाव अजून स्पष्ट केलंय. आता बघा, ह्याच ऋग्वेदाचं, ऋग्वेद जो आर्य प्रतिनिधी सभाद्वाराच प्रकाशित आहे तोच आपण वाचतोय. हा इथून प्रकाशित आहे, जे तुम्हाला आधीच दाखवलं होतं. पुन्हा पुन्हा हे दाखवणं अनिवार्य आहे, कारण कोणी तुम्हाला भ्रमित करायला नको की घरचं काही दाखवतोय. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 96 वर आलो आता आपण. 96 वर, आधी 86, 82 सूक्त वाचलं होतं 9व्या मंडलाचं. आता 16व्या श्लोकात म्हटलं आहे 96, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 96 मंत्र 16. गुह्यम म्हणजे गुप्त, रहस्यमय. चारू म्हणजे श्रेष्ठ, नाम म्हणजे नाव. हे तर आपण वाचू शकतो आरामात. इथे त्यांनी काही आपली हिंदी पण लिहिली आहे. चारू म्हणजे श्रेष्ठ, गुह्य म्हणजे सर्वोपरी रहस्य, सर्वात गुप्त, आणि नाम म्हणजे नाव. यांनी जरी काही विचित्र टाकलं, तुमची व्याख्या आहे, नावाचा अर्थ संज्ञा म्हणजे नाव आहे, जे तुझं नाव आहे. आता बघा, हे परमात्मन, सर्वोपरी रहस्य, इथे लिहायचं होतं जो गुप्त, गुह्यम म्हणजे गुप्त,
चारू म्हणजे श्रेष्ठ हे लिहिलंच आहे. नाम म्हणजे नाव लिहू. यांनी तर गोंधळवण्याचा प्रयत्न केलाय. जी तुमची संज्ञा आहे, जो हे परमात्मा तुझं रहस्यमय गुप्त श्रेष्ठ नाव आहे, त्याचं ज्ञान द्यावं आहे काही यात. ते असं म्हणतायत यजुर्वेद वाचायचा आहे. आता तर आपण यांचे जज्जरवेद पण वाचले. यजुर्वेदाला हे जज्जरवेद म्हणतात. आता हे ज्ञान तर आमच्यासाठी बोटावर मोजण्यासारखं आहे. परमात्म्याने आधीच दिले आहे. हे परमात्मन, सर्वोपरी रहस्य म्हणजे तुझे विशेष रहस्य म्हणजे गुप्त, जे कोणाला माहिती नाही, ते श्रेष्ठ नाम म्हणजे नाव, तुमचं जे नाव आहे आपण त्याचं ज्ञान द्या. आपण उपासक लोकांसाठी स्तूयमान आहात. स्वाभाविक शक्तीने युक्त आहात. विजेसारखं ऐश्वर्यासमोर प्राप्त करू द्या आणि आम्हाला प्राणविद्येचा वेत्ता बनवा. हे सर्वशक्तिसंपन्न परमेश्वर, आम्हाला इंद्रियांच्या संयमाचा ज्ञाता बनवा. आता इथे बघा, 17मध्ये 16मध्ये विचारले आपण आपल्या श्रेष्ठ नावाचं आम्हाला ज्ञान द्यावे. एवढीशी गोष्ट. 17व्यामध्ये ते नाव सांगितलंय. काय लिहिलंय? शिशुम जज्ञानम हर्यंतम मृजंती शुभंती वहिन मरुतो गणेन. कवीरगिर्भिही कवीरगिर्भी काव्येना आणि कवीर संसोमहा पवित्रम अत्यंती रेभन ह्यांच्याद्वारे आम्ही हे घेतो. त्यांनी काय केलंय? ह्या कबीरचा अर्थ वर लावलाय, तो इथे लागेल. वाचूया, वेगळा करू, संधी विच्छेद आहे. तर यांनी तर केला, ह्याचा तर कवी केला. गिरबिही म्हणजे वाणीद्वारा. आपण त्याला असंच्या असं ठेवू, कबीर वाणीद्वारा. गिरभी म्हणजे वाणीद्वारा आणि कवीर म्हणजे कबीर. कबीर वाणीद्वारा. अच्छा, रेभन म्हणजे हे बघा, रेभन सन गर्जना करत. आणि काव्येन कवित्वाने. कवित्व म्हणजे जसं लोकोक्तींच्या माध्यमातून, शब्दांच्या माध्यमातून, दोह्यांच्या माध्यमातून, चौपाईंच्या माध्यमातून तो परमात्मा आपलं ज्ञान सांगतो. यांनी एक अजून चतुरता केली. खरं तर कवीर गिरभीचा अर्थ असा केला, कवी लोकवाणीद्वारा लिहायचं होतं, कवीर वाणीद्वारा. आणि ह्या कवीचा अर्थ नाही केला, असा अर्थ लिहायचा होता. तो कबीर देव आहे, त्याचं नाव कबीर देव आहे. हे बघा, तुम्ही पूर्ण बघू शकता. मागे बघा आणि मागे बघा चांगल्या प्रकारे. आता ह्यात तुम्ही संस्कृत बघू शकता. हे एक कवीचं तर त्यांनी इथे लिहिलंय आणि ह्या कवीचा कुठेही अर्थ नाही दिलाय. हे संस्कृत. शिशुम जिज्ञानम हर्यंतम मृजंती शुभंती मरुतः वह्नी गणेन कवीर गिरभी. ह्या कवीर गिरभीवाला केलाय, कवीर गिरभी. काव्येना, काव्येना पण लिहिलंय, काव्येना. आणि सोम पण लिहिलंय. आणि हे संत पण लिहिलं, सोम. पवित्रम पण लिहिलं, अत्येती पण लिहिलं, रेभन पण लिहिलं. हे कवी सोडून कबीर. कारण हे दुसऱ्यांदा लिहिलं असतं तर सत्य स्पष्ट झालं असतं. इन्होंने चोर चुराई तोंबड़ी गड्ढे पाणी में व गड्ढे व ऊपर सच्चाई छानी ना. आता याचा काय अर्थ होतोय? दास सांगेल. शिशुम जिज्ञानम. हे परमात्मा, जो शिशुरूप धारण करून तुमची जी लीला तुम्ही करता, तर शिशु जिज्ञानम म्हणजे तुम्ही जाणून बुजून स्वतःच्या इच्छेनुसार शिशुरूपात प्रकट होता. हर्यंतम म्हणजे मानवाच्या रूपात, मानवाच्या बालकाच्या रूपात. आणि तुम्ही मृजंती शुभंती वर्हीन मरुतो गणेन. आणि कवीर गिरभी काव्येना आपल्या महिम्याच्या वाणीला तुम्ही आपली कबीर वाणीद्वारा कवीर गिरभी. कवी ह्यांनी ह्या कवीर गिरभी केलं. वाणीद्वारा आम्ही लिहितो कबीर वाणीद्वारा. आणि काव्येन, काव्येना, काव्येन नाही, काव्येन, काव्येना. काव्येना म्हणजे कवित्वाने, शब्दावलीच्या माध्यमातून, दोह्यांच्या माध्यमातून गर्जना करत, मोठ्या आवाजात बोलता, आवाज मोठमोठ्याने करून आपल्या महिम्याची वाणी ऐकवता.
आता ह्यांचा उद्देश मरुतः म्हणजे विद्वान, गणेन म्हणजे समूह, हे होतो गणेन म्हणजे समूह, आणि वह्निम म्हणजे त्या गतिशील परमात्म्याचा गुणांचा. गणेन म्हणजे असतात समूह, खूप लोक एकत्र येतात. मरुतः म्हणजे साधक. याचा अर्थ हा आहे की तो परमात्मा जेव्हा कबीर हे कबीर देव संत रूपात, तो अमर परमात्मा संत रूपात कबीर साहेब, कबीर नाव त्याचं, संत म्हणजे ऋषी रूपात जेव्हा प्रकट होतो शिष्यरूप धारण करून, मग तो मोठा होतो, तर आपल्या महिम्याची वाणी कबीर वाणीच्या द्वारे, कवीर गिरभी, गिरभी म्हणजे वाणीद्वारा, आणि काव्येना म्हणजे कवितातून, कवितांच्या माध्यमातून, आणि उच्च स्वरात गरजून सांगत असतो. आता परमात्मा काय सांगत असतात? चारों युग में संत पुकारे, कूके कहा हम हेल रे, हीरे माणक मोती बरसे, ये जग जुगता डेल रे. आता परमात्मा स्वतः सांगत होते, कबीर परमेश्वर, की चारही युगात माझे संत पुकारतात, ज्यांना मी येऊन भेटलो. माझ्याकडून मिळालेल्या ज्ञानाला मग त्यांनी ठामपणे गाजावाजा करून अनेक ठिकाणी जनतेला सांगायचा प्रयत्न केला. और कूक कहा हम हेल रे, आणि आम्ही पण उंच आवाजात, मोठ्या स्वरात, जागोजागी गळा फाडून उभे राहून, होय होय, वेद तर म्हणतात की तो परमात्मा अशी लीला करतो की आपल्या सतलोकातून चालत येतो. एका कवी तो एका गुरु रूपात उपदेशक बनून तो कबीर देव आपल्या कबीर वाणीने आणि उंच आवाजात उभं राहून, कुठेही उभे राहायचे परमात्मा. जसं जादूगार खेळ दाखवतो, आधी डमरू वाजवतो, परमात्मा असे कुठे उभे राहायचे, जवळ एक तारी ठेवायचे, कधी एक तारी, त्यात एकच तार असते, आणि त्याला अशी एक विलक्षण ट्यून लावायचे. आजूबाजूला चालणारे पादचारी तिथे उभे राहायचे, चौकात कुठेही रस्त्यात उभे राहायचे, गाव नगराच्या आत. मग 50-100 लोक येऊन जमा व्हायचे. परमात्मा मग अमृतवाणी सांगत असत. मानुष जन्म दुर्लभ है, ये मिलन बारंबार, जैसे तरवर से पत्ता टूट गिरे, वो बहोरे ना लगता डार. तर तिथे परमात्मा स्वतःच गाऊ लागत असत. आसपास लोक येऊन बसत असत, गुपचूप बसून, आणि शेकड्याने लोक जमायचे, आणि 2-2, 3-3 तास परमात्मा अमृत वर्षाव करायचे आपल्या प्रिय आत्म्यांवर, आणि कोणाला कळायचंही नाही किती वेळ झाला. आणि मग प्रभावित होत की बाबा हा कोणी मोठा विद्वान आहे, चांगली वाणी, कोणी म्हणायचे छान सुरेल आवाज आहे, कोणी म्हणे हो कमाल केली, सगळं सत्य सांगतोय. कारण की परमात्मा सुरुवातीला फक्त एवढंच सांगायचे की तुम्ही मनुष्य आहात, माणूस असूनही भक्ती करत नसाल तर तुमचं जीवन व्यर्थ आहे. पशु आणि तुमच्यात फरक काय, इतर प्राणी आणि मनुष्यात फरक काय. तर ह्यामुळे सामान्य माणूस प्रभावित व्हायचा. आणि तेच वेद म्हणतात की तो उंच स्वरात मोठमोठ्याने आवाज देऊन बोलतो, तो असतो परमात्मा. त्याला कवी म्हणू लागतात, कवी, कारण कवीचा अर्थ काव्यकार पण होतो. आणि त्या परमात्म्याचं खरं नाव आहे कबीर देव. त्याला कवी समजा, त्याचं नाव कवी आहे. आपण त्याला कबीर म्हणू लागलो, वेद त्याला कबीर देव म्हणतात, आम्ही कबीर साहेब म्हणू लागलो. तर तो कवी आहे की जो आपली वाणी, ज्ञान, कवितांच्या माध्यमातून बोलतो. आता मग पुढे दाखवूया तुम्हाला की जेव्हा तो परमात्मा येतो तेव्हा तो एक प्रसिद्ध कवींपैकीच एक असतो, पण तो असतो परमात्मा, आणि त्याला कवीपर्यंतच मर्यादित ठेवलंय. पण तो परमात्मा असतो, कारण की काही दोहे श्लोक मिळते जुळते असतात, आणि परमात्म्याची एवढी मोठी ती सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी, कबीर वाणी, हे सारं जेव्हा आपण वाचतो तर 4ही वेद, 18 पुराणे, 11 उपनिषद, महाभारत, गीता, पुराण, कुराण, बायबल, सर्व काही समावेश आहे त्यात. आणि अन्य संतांमधून जसे एक तुलसीदास पण एक कवी होते, त्यांनी रामायणाव्यतिरिक्त काही नाही, फक्त रामाचाच महिमा गायलाय त्याच्यात, आणि त्याच्यात सगळ्यांचा इतिहास दाखवला आहे. कशात? कबीरवाणीमध्ये. तो परमेश्वर कवी होता, प्रसिद्ध कवींपैकी एक असतो, आणि त्या ऋषी रूपात किंवा संत रूपात प्रकट होतो. त्या ऋषीकृत म्हणजे त्या ऋषीच्या द्वारा
केलेल्या म्हटलेल्या रचनांचे त्या परमेश्वराचे खूप जास्त अनुयायी बनतात, लाखोंच्या संख्येने. आणि त्यांच्यासाठी ती अमृतवाणी, परमात्म्याने बोललेली सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी अमृततुल्य होते. किती गोड लागते त्यांच्या शरणागत अनुयायांना. हा वेद सांगतोय बघा. हा तोच आहे ऋग्वेद. आपण आता वाचत आलोय इथे. हा तोच आहे. आता आपण इथे आलो आहोत. ऋग्वेद मंडल नंबर 9, सूक्त नंबर 96. 16 म्हटले, तुमचं जे श्रेष्ठ गुप्त श्रेष्ठ नाव आहे ते सांगा. आणि इथे स्पष्ट लिहिलंय की ते 17 शिशुम जज्ञानम हर्यंतम मृजंती शुभंती बहिर्मरुतो गणेन कवीर गिरभी काव्येना कवीर. संत सोमहा ते कबीर नाव आहे परमात्म्याचं. आणि तो अमर परमात्मा ऋषीरूप संत रूपात प्रकट होऊन आपल्या वाणीला काव्येना पवित्र वाणीला अति रेभन, अतेती म्हणजे खूप, रेभन म्हणजे गर्जना करत उंच आवाजात बोलतो. यांना तर अनुवादात गडबड करायचीच होती. आता बघा 18व्यात कमाल आहे. तो परमात्मा म्हणतात ऋषी मना य ऋषीकृत. हे ऋषी आहे, हा त पुसला गेलाय. हे ऋषीकृत सवर्षा सहस्रणीय पदवी कविनाम तृतीयम धाम महिषः सिसंतम सोमह विराजमान राजतिष्टुप. तो 3ऱ्या धामात विराजमान आहे. त्याला स्थापित करून जो खूप मोठा जो 3रा धाम आहे तिथे तो राहतो. आणि तो कविनाम पदवी. आता ऋषी किंवा संत रूपात प्रकट तो ऋषी म्हणा किंवा संत म्हणा, त्या ऋषीकृत ऋषी रूपात प्रकट परमात्म्याद्वारे हजारो वाणी, सहस्त्रया म्हणजे हजारो वाणी जी बोलली जाते, ज्या कारणाने ती पदवी कविनाम म्हणजे प्रसिद्ध कवींमध्ये एक पदवी, पण कवीची पदवीही तो प्राप्त करतो. आणि ऋषी म्हणा जो ऋषी स्वभावाचा संत भगत असतात त्यांच्यासाठी सवर्षा म्हणजे खूप आनंददायक असते. इथे बघा ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 96 आपण 16 वाचला, 17 वाचला. आता 18 इथे आपण संस्कृत बघितलं. आता इथे बघूया ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 96 मंत्र 18 वाचतोय आपण. सोमस्वरूप परमात्मा, अमर परमात्मा पालनाची इच्छा करीत तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचे धारण पोषण करणारा हाच तो परमात्मा आहे जो गीतेच्या अध्याय 15च्या श्लोक 17 लिहिलंय. पालनाची इच्छा करणारा जो महान परमात्मा तृतीय धाम, देवयान आणि पितृयान ह्या दोन्हींपासून निराळं 3रं जे मुक्तिधाम आहे. आता ह्याचा अर्थ असा हवा होता, जो महान परमात्मा पालनाची इच्छा करत म्हणजे इथे खाली तो आपल्याला तृप्त करायला येतो, आपल्या पालनपोषण दुःखांचं निवारण करण्याची इच्छा करतो. तो महान परमात्मा तृतीय धाम, 3रा धाम, तृतीय धामाचा एवढंच समजा 3रा जो मुक्तिधाम आहे त्यात त्याच्यात विराजमान आहे. हे ज्ञानयोगी, जो ज्ञानयोगी त्याला प्रकाशित करणारा आहे. बघा इथे विचित्रच केला ना. ज्ञानयोगी हटवलं. इथे त्यांना आठवलं की दयानंद तर निराकार सांगत होता आणि जर आपण सरळ लिहिलं तर अर्थ होऊन जाईल की तो साकार सिद्ध होईल. इथे ज्ञानयोगी हटवलं. हा ज्ञानयोगी ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 86च्या मंत्र 27 विसरले. हे बघा 986च्या 27 आता जो परमात्मा धूलोकाच्या 3ऱ्या पृष्ठावर विराजमान आहे. इथे यांच्या लक्षात काही नाही राहिलं. परमात्म्याने मिटवला हा रोग, नाहीतर असाच घोळ करून ठेवला असता. आता इथे बघा पुन्हा 96 परत येऊया. 9च्या 96 आणि हा आपण 18वा मंत्र वाचतोय. सोमस्वरूप परमात्मा तो अमर परमात्मा पालनाची इच्छा करत
जो महान आहे तो परमात्मा, तृतीय धाम इथे लिहायचं होतं. तिसरा जो मुक्तिधाम आहे त्याच्यात विराजमान आहे. इथे त्यांनी गोंधळ केला. जो ज्ञानयोगी आहे त्याला प्रकाशित करणारा, आणि ज्ञानयोगी आहे कुठे? मूळ पाठात कुठेही नाही. आता इथे ऋषीमनाचा अर्थ काय केला? सर्व ज्ञानाचं साधनरूप मना जोगता तो आहे परमात्मा. ऋषीकृत, हे ऋषीकृत इथे लिहायचं होतं सर्व ज्ञानांचा प्रदाता, नाही जसं हे लिहून ठेवलंय त्यांनी महर्षीकृत. इथं याचा अर्थ काय होतं विचारा त्यांना. महर्षी दयानंद कृत म्हणजे ह्याच्याद्वारे बोललेलं, लिहिलेलं, उच्चारण केलेलं, म्हणजे कृतचा अर्थ हे त्याच्याद्वारे लिहिलेलं पुस्तक आहे. दयानंद कृत ह्याच्याद्वारे केलेला अनुवाद आहे. तर इथे लिहायचं होतं त्या ऋषी रूपात प्रकट परमात्मा कृत. 9चा 96 केला. आता आपण 18वा वाचतोय. इथे लिहायचं होतं ऋषी, ऋषीकृत. हा मूळ पाठ इथे आहे त्यांचा. हा इथे आहे मूळ पाठ. ऋषी मना य ऋषीकृत हा त आहे, थोडासा अस्पष्ट आहे. ऋषीकृत स्वर्षा. सहस्त्रनिथा, सहस्त्रनिथ म्हणजे हजारो वाणी, निथ म्हणजे वाणी. बोलतो तो ऋषी मना. ऋषी स्वभावाच्या अनुयायी भक्तांसाठी ती स्वर्गासारखी स्वादिष्ट म्हणजे छान असते, आनंददायी होते. 9च्या 96चा 18वा आपण पुन्हा वाचूया. तिसरा जो मुक्तिधाम आहे त्यात विराजमान आहे तो परमात्मा, स्तुयमान आहे. ऋषी मना सर्व ज्ञानाच्या साधनरूप मानणारा हे लिहायचं होतं. सर्वमानचा अर्थ तो ऋषी मनाचा अर्थ लिहायचा होता. जे ऋषी स्वभावाचे भक्त त्याचे अनुयायी असतात ते साधू संतांसारखे होतात, तो आहे परमात्मा. जो ऋषीकृत सर्व ज्ञानांचा प्रदाता नाही, जो त्या ऋषी रूपात प्रकट. ऋषी किंवा संत जसं आधी 17व्या श्लोकात लिहिले मंत्रात की तो संत रूपात प्रकट होऊन वाणी बोलतो. संत म्हणा किंवा ऋषी म्हणा, त्या ऋषीकृत त्या ऋषीद्वारा बोललेली अमृतवाणी कबीरवाणीमध्ये स्वर्षा म्हणजे खूपच स्वादिष्ट आनंददायक असते. यांनी तर घोळ घालून ठेवलाय, पूर्ण ज्ञानाचा बट्ट्यावळ करून टाकलाय. आता पुण्यात्म्यांनो, तुमच्या समोर ही कॉन्सेप्ट क्लिअर केली जाते की परमात्म्याचं नाव काय आहे, त्याचे गुण आणि लीला काय आहेत हे वेद सांगताहेत आधी. तर आता तुम्हाला वेद दाखवतोय आधी. आणि तो साकार आहे, मनुष्यासारखा, राजासारखा, दर्शनीय. आणि तो आपल्या रूपाला हलकं करून पुढे लिहिलंय 19व्यामध्ये 20व्या मंत्रात ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 96च्या मंत्र 18मध्ये तर हे लिहून ठेवलंय. 16मध्ये तर विचारलं तुमचं नाव काय आहे. 17मध्ये नाव सांगितलं तो कवीर आहे. कवीर वाणीद्वारा तो आपलं ज्ञान सांगतो. जेव्हा बालक रूप धारण करून परमात्मा प्रगट होतो, मोठा होतो, तर मग आपल्या महिम्याची वाणी कवीर गिरभी, कवीर वाणीद्वारा आपल्या महिम्याचं वर्णन कवितांद्वारे करतो, कवितांच्या माध्यमातून. आणि ज्या कारणाने तो कविनाम पदवी, तो प्रसिद्ध कवींची पदवीसुद्धा प्राप्त करतो. पण तो असतो सोम, अमर परमात्मा. आणि तो तिसऱ्या मुक्तिधामामध्ये विराजमान आहे, तिथून गती करून येतो. आणि तो इथे कसा येतो? जशी एक व्यक्ती आपला दुसरा पोशाख करून खाली येतो, कुठे जातो, असं आपल्या ओरिजिनल शरीरावर ओव्हरकोट घालून, म्हणजे शरीर हलकं तेजपुंज बनवून त्या ओरिजिनल, जसा एक बल्ब आहे 100 वॅटचा किंवा ट्यूब आहे 100 वॅटची, 200 वॅटची, आणि त्याच्यावर पॉलिथिन टाकून दिलं जाडसर, तर त्याचा हलका सफेद, त्याचा हलका, त्याच्यापेक्षाही खूप कमी प्रकाश आहे तर जसाच्या तसा आत, पण डोळ्याला वर तो त्रास नाही देत, इतका कमी झाला प्रकाश त्याचा एकदम. तर असा तो परमात्मा येतो. आता हे ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 96च्या मंत्र नंबर 16, 17, 18 तुम्ही वाचलात. त्याच्यात लिहिले कविनाम पदवी. त्याचं कारण हे की आपल्या महिम्याची वाणी तो कवितांमधून सांगतो, कवितांच्या माध्यमातून, लोकोक्तींच्या माध्यमातून. ह्याचमुळे तो प्रसिद्ध कवींपैकी सुद्धा एक त्याची पदवी असते. तो कवी होता, कवीर कवी, पण तो असतो परमात्मा. तो कबीर देव असतो, त्याचं नाव पण कबीर देव असतं, त्याचं काम पण कवी असतं. तो प्रसिद्ध कवींपैकी एक असतो. आता
ह्याच्यात स्पष्ट केले की तो परमात्मा चौथ्या धामामध्ये पण राहतो. वेदांचं रहस्य हळूहळू तुमच्या समोर आणतो. कारण जेव्हा तुम्हाला विश्वास वाटेल की हा दास जे सांगतोय ते खरं आहे, मग दास तुम्हाला यांचा अनुवाद करून देईल. तुम्ही वाचा, सद्गतीत व्हाल. पूर्ण विश्व ह्या सद्ग्रंथांना, वेदांना आज शिरोधार्य मानतंय. कोणीही व्यक्ती ह्या विश्वात नाही जी म्हणेल की या वेदात चुकीचं सांगितलंय, त्याला सोडून, ह्या राधास्वामीवाल्याला सोडून. ते तर म्हणतात आम्ही नाही मानत वेद, कतेब आणि गीता. म्हणतात हे पण कोणीतरी लिहिलेलंच आहे, आमच्या गुरूंनी सांगितलेली वाडी फायनल आहे आमच्यासाठी, आणि त्यांच्या गुरूंचं ज्ञान दाखवलं तर हसू येतं. त्यांना सतनामाची काही माहिती नाही, तो काय प्रकार आहे. दाखवली असती सगळी वाणी, आता वेळ नाही आहे तितका, नाहीतर सगळं सांगितलं असतं त्यांचं. पुन्हा कधीतरी सांगेन. तर सांगायचा भाव हा आहे की त्यांनी तर बट्ट्याबोळ करून ठेवलाच आहे सगळ्याचा, की वेद आम्ही नाही मानत, आम्ही तर संत जे सांगतील ते फायनल आहे. आणि त्यांच्या संतांनी सांगून ठेवले की सतनाम, कुठे तर सतनाम सांगतायत ते. 2 मिनटं दाखवावे लागेल, नाहीतर गोष्ट अपूर्ण राहील. आता तुम्हाला दाखवतो जे असं म्हणतात हे राधास्वामी पंथवाले की आम्ही वेदांना मानत नाही, आमच्या गुरूंनी जे ज्ञान दिलंय ते फायनल आहे. आणि वेद पण कोणीतरी सांगितलेले आहेत. तो सुद्धा माणूस होता, वेदव्यास. त्यांना हेही माहीत नव्हते की वेद कोणी सांगितले. वेदव्यास तर रायटर होते जसं, आणि वेद सांगितलेत कसे ते तुम्हाला दाखवून दिलं आहे. आता ते म्हणतात आमच्या गुरूंचं ज्ञान फायनल आहे, सगळ्यात सुप्रीम ज्ञान आहे. आता बघा, ह्यांचं ज्ञान दाखवतो त्यांच्या गुरूंचं, ह्यांच्या प्रवर्तकांचं. राधास्वामी पंथाचा जो प्रवर्तक मानला जातो शिवदयालजी, त्याच्या हाताने काय लिहिले ते दाखवतो तुम्हाला. हे बघा, सारवचन राधास्वामी वार्तिक, हजूर स्वामीजी महाराज, राधास्वामी सत्संग ब्यास. ह्याचे प्रकाशक आहेत जगदीश चंद्र सेठी, सेक्रेटरी राधास्वामी सत्संग ब्यास, डेरा बाबा जयमल सिंह, पंजाब. 16वी आवृत्ती 2003 मध्ये छापलंय. मुद्रक आहेत लक्ष्मी ऑफसेट प्रिंटर्स, दिल्लीहून. हे सारं काही लिहिलंय बघा. आता त्यांच्या भूमिकेत त्यांनी स्पष्ट करून दाखवलंय की सारवचन राधास्वामी वार्तिक हुजूर स्वामीजी महाराजांच्या वचनांचा संग्रह आहे, शिवदयालजींच्या वचनांचा, जे राधास्वामीचे फाउंडर मानले जातात. हे बोल सत्संग आणि इतर चर्चांदरम्यान सत्संगींनी नोट केले होते. स्वामीजी महाराज परमधामाला गेल्याच्या काही वर्षांनंतर त्यांचा संग्रह करून पुस्तक रूपात छापलं गेलं. सन 1902 मध्ये बाबा जयमल सिंहजी महाराजांनी सारवचन राधास्वामी वार्तिकला पहिल्यांदा गुरुमुखी लिपीत छापलं. 1902 पासून वाचत आलो आहोत ह्या अज्ञानाला, म्हणजे 109 वर्ष झाली. 109 वर्ष झाली हे वाचता वाचता, आणि यात काय लिहिलं हे माहितीही नाही. यांना दाखवतो आता तुम्हाला. गुरुमुखी लिपीत पहिल्यांदा छापलं होतं हे पुस्तक. त्याच प्रथम गुरुमुखी आवृत्ती अनुसार आहे, आणि आता त्याची हिंदी आवृत्ती प्रकाशित केली जात आहे. आता बघा, स्वामीजी महाराजांचं शुभनाम, ज्यांचे बोल आहेत हे राधास्वामीचे, जे राधास्वामी पंथांचा जो मुख्य आहे, स्वामीजी महाराजांचं शुभनाव शेठ शिवदयाल सिंगजी होतं. त्यांनी 15 ऑगस्ट 1818 मध्ये आग्रा शहरात जन्म घेतला. त्यांच्या वडिलांचं नाव शेठ दिलवालीजी सिंह होतं. आईचं नाव महामायाजी होतं. त्यांचे पूर्वज पंजाबातले राहणारे होते. तसेच घरात गुरु ग्रंथ साहिबचे वाचन होत असे. त्यांचे मातापिता हाथरसचे प्रसिद्ध संत तुलसीदासांचे शिष्य होते. याने घटरामायण लिहून ठेवलं होतं. आता आपण आपल्या मुद्द्यावर येऊया. पुढे यांची काय वचने आहेत ते दाखवतो. शिवदयालजींच्या ज्ञानाचे भंडार दाखवतो तुम्हाला. आता राधास्वामी दयालची दया, राधास्वामी सहाय, खुलासा उपदेश हुजूर राधास्वामी साहेबांचा, हे शिवदयालजींच्या वचनांचं इथे येऊ. भाग 1. फक्त काम एवढं आहे, हे 13व्या पानावर.
फक्त काम एवढं आहे की माणूस म्हणजे मनुष्य आपला चेहरा म्हणजे शरीराला त्याच्या खजान्यात अर्थात निकास म्हणजे मुक्काम, सतनाम आणि राधास्वामी म्हणजे सतनामाला इथे मुक्काम म्हटले. मुक्काम म्हणजे स्थान. स्थान आणि सतनाम आणि राधास्वामीला सतनाम म्हटलंय 13व्या पानावर. आता पुढे जाऊया. पोहोचवतात आपल्या ध्यानाला त्या सतनाम स्थानावर किंवा राधास्वामी स्थानावर पोहोचवतात. पुढे बघा. आता जितके आचार्य आहेत, कोण कुठे गेला कोण कुठे गेला, इथे बघा. फक्त संत मंजिल 5वी म्हणजे सतनामात मंजिल बघा, यांची अक्कल बघा. आता बघा, त्यांनी स्वतःच लिहिले. हे इथं आहे मंजिल. मंजिल म्हणजे फक्त संत मंजिल 5वीवर म्हणजे सतनामावर. ही 5वी मंजिल. मंजिल म्हणजे स्थान. 5वे स्थान सतनामावर. आणि कोणी विरळा संत मंजिल 8वी म्हणजे राधास्वामी पदापर्यंत पोचतो. इथे सतनामाला म्हणतायत ना, परत मंजिल 2 वेळा झालं. आता बघा इथे 15वर वचन नंबर 4 गीतेसारखे श्लोक येथे त्यांचे. हा 4था श्लोक आहे यांचा. बघा वचन शिवदयालजींचे. वा जीवा. भाग 1 आहे राधास्वामी भाग 1 आणि पृष्ठ नंबर 15 चिरफाड केली आहे. आता समजलं पाहिजे की राधास्वामी पद सर्वात उच्च मुक्काम स्थान आहे. राधास्वामी पद आणि हेच नाम कुळ मालकांचं सच्चा साहेब राधास्वामी आणि खऱ्या मालकांचं आहे. ह्या स्थानापासून राधास्वामी स्थानापासून 2 स्थान खाली सतनामाचा मुक्काम आहे. बघा यांची अक्कल. हे देवा, सतनामाला इथे स्थान म्हणतायत 2दा. बघा सतनाम मंजिल सतनाम वर आणि ह्या पानावर म्हणजे मुक्काम सतनामवर. आणि इथे काय म्हटलंय जरा बघा 15 पानावर. आता समजलं पाहिजे राधास्वामी पद सर्वात उच्च स्थान आहे. हेच नाम कुलमालक आणि सच्चे साहेब आणि खऱ्या खुदाचं आहे. ते राधास्वामी सगळ्यात मोठ्या ईश्वराचं नाव आहे ह्यांच्या आणि त्यांच्या स्थानाचंही हे नाव आहे. आता ह्या स्थानापासून राधास्वामी स्थानापासून 2 स्थान खाली सतनामाचे मुकाम आहे. सतनाम स्थान आहे आणि स्थानाचं स्थान आहे. आता मुक्काम म्हणजे पण स्थान आणि यांच्या दृष्टिकोनातून सतनाम म्हणजे पण स्थान. मुक्काम, मुक्कामाचा मुक्काम समजा सतनामाचा स्थानाचं स्थान आहे. हे तर यांच्या प्रमुखाचे बोल आहेत. पुढे बघा, इथे सतनामाला डिफाईन केलं यांनी की ज्याला संतांनी, ह्या सतनामाला संतांनी सचलोक, सचखंड आणि सार शब्द, सत शब्द आणि सतनाम व सत्पुरुष म्हणून सांगितलंय. ह्या सतनामाला सतलोक पण सतनामाला, सचखंड पण सतनामाला, सार शब्द पण सतनामाला, सत शब्द पण सतनामाला, सतनाम पण सतनामाला आणि सत्पुरुष पण सतनामाला. वा रे राधास्वामी. सांगा काय बाष्कळ बडबडी आहे याचा काही शेंडा बुडखा. आता कोणी म्हणेल की रस्ता, कार, कोणी कार बघितली नसेल आणि कारला डिफाईन करत आहेत. सडक, पेट्रोल तर कुठे पाहिलं ऐकलं असेल आणि त्याला कोणी विचारलं कार कशाला म्हणतात, पेट्रोल कशाला म्हणतात, रस्ता कशाला म्हणतात, ड्रायव्हर कोण असतो, कसा असतो आणि शहर कशाला म्हणतात, तो उत्तर असं देतो की पेट्रोल पण कारलाच म्हणतात, रस्ता पण कारलाच म्हणतात, शहर पण कारलाच म्हणतात आणि ड्रायव्हर पण कारलाच म्हणतात. हे यांच्या कुलप्रमुखांचे बोल आहेत. सगळं सतनामावरच आणून ठेवतात. शेंडा बुडका माहिती नाही. आता बघूया संतमत प्रकाश भाग 3 आणि ह्याचे रायटर आहेत श्री सावंतसिंहजी महाराज. महाराज सावंतसिंहजी. संतमत प्रकाश भाग 3 हुजूर महाराज सावंतसिंहजींच्या सत्संगांचा संग्रह. हे कुठून प्रकाशित आहे हे बघा. प्रकाशक आहेत जगदीश चंद्र सेठी, सेक्रेटरी राधास्वामी सत्संग ब्यास, डेरा बाबा, जयमल सिंह आणि हे आहे पंजाबमध्ये. हे मुद्रक आहेत गोप सन्स पेपर्स लिमिटेड. हे मुद्रक आहेत यांचे. आता यातलं बघा
आहा. आता दाखवतो तुम्हाला 102 पानावर. हे आहे संतमत प्रकाश भाग 3. 102 पानावर. आहा, कमालीची गोष्ट आहे. तुम्ही बघा, सद्गतीत व्हाल. इथे लिहिलंय की सत्पुरुष सतनाम कहाई, सतलोक निज पाया आई. सचखंड अथवा सतनाम चौथा लोक आहे. बघा, सचखंड वा सतनाम, सचखंड म्हणजे सतलोक, वा सतनाम, सतनाम म्हणा वा सचखंड म्हणा, चौथा लोक आहे. सतनाम चौथा लोक आहे आणि सगळ्यांच्या आतमध्ये आहे. तो सतलोक, तो सतनाम तुझ्या आतमध्ये आहे. जर हा सद्गुरूकडून मार्ग घेऊन मेहनत करून आतला पडदा उघडेल तर सचखंडाला पोहोचू शकतो. तो तुमच्या आतच आहे सचखंड. अच्छा, हे होतं 107. हे तर 102 वर वाचलं आता आपण. आता 106, 107 वाचूया. इथे बघा, तोच सत्संगी हुजूर जिथे रामनामाचा महिमा होतो. आता हे सावंतसिंगजी म्हणतात, कोणत्या रामाचा उल्लेख करत आहेस तू? सत्संगी म्हणतो की राम अनेक आहेत का? तर महाराजजी हे सावंतसिंगजी उत्तर देतात, राम 4 आहेत. तुमचा इशारा कोणत्या रामाकडे आहे? आता जाऊया 107 पानावर. आणि त्यांचा शिष्य म्हणतो, स्वामीजी कृपया त्या 4ही रामांबद्दल विस्ताराने सांगा. आता महाराज लागले डिफाईन करायला. बघा, एक राम दशरथ कर डोला है, ही कबीर साहेबांची वाणी आहे. एक राम घट घट में बोला है, एक राम का सकल पसारा, एक राम त्रिभुवन से न्यारा. अच्छा, आता यांचा अनुवाद करू लागला हा यांचा महात्मा सावंतसिंग. पहिला राम राजा दशरथाचा मुलगा, जे त्रेतायुगात आले होते, अवतार होते, आले आणि आपली ड्युटी करून निघून गेले. पण आता आपल्याला भेटू नाही शकत, आपलं काम नाही करू शकत. दुसरा राम मन आहे, जो प्रत्येक घटाघटात व्यापक आहे. तिसरा राम ब्रह्म आहे, जो साऱ्या त्रिलोकाला उत्पन्न करतो, संगोपन आणि पालन व नाश करतो. आणि चौथा राम सतनाम आहे, हा खरा राम आहे. तत्वदर्शींनो, आता चौथा राम सतनाम आता झाला यांचा, हा खरा राम आहे. आणि तिथे असं म्हणतात, सतनाम वा सचखंड हा चौथा लोक आहे. हे बघा 102 वर काय फेकत आहेत पहा. 102 मध्ये काय म्हणतोय तो? सतनाम, सचखंड वा सतनाम चौथा लोक आहे. आणि इथे म्हणतो हा चौथा राम आहे, हा खरा राम यांचा. आता यांनी पूर्ण आयुष्य घालवलं आणि सतनाम यांना समजलं नाही, म्हणजे खायचं की प्यायचं की जपायचं. हा कोणी भगवान आहे की हे सतनाम 2 अक्षरी नाव आहे. एक ह्याच्यात ओम मंत्र आहे आणि एक ते तत्. गीतेच्या अध्याय 17च्या श्लोक 23 मध्ये लिहिलंय, ओम तत् सत इति निर्देशः ब्रह्मणे त्रिविधः स्मृतः. ओम आणि तत् मिळून सतनाम बनतं, सच्चा मंत्र. आणि नानक साहेबजी म्हणतात, वही गुरु पूरा कहावे, 2 अक्षर का भेद बतावे. आता आपण पुन्हा येऊया मूळ विषयाकडे. वेदांना आजपर्यंत या जगात असं म्हणणारा मिळाला नाही की हे चुकीचे आहेत. आता हे म्हणतात यांचं हे असं ज्ञान आहे सतनामाचं ना शेंडाना बुडखा. आणि हे म्हणतात आमच्या गुरूंचं ज्ञान तर वेदांपेक्षाही महान आहे. आता यांचं तर काही अंतच नाही की किती उंच आहे हा. आता आपण पुन्हा येऊया ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 96 वर. हे ऋग्वेद आहे आणि आपण हे पुन्हा वाचूया. तो त्यांच्या वेद आणि बाजूला ठेवलाय राधास्वामींचा. आता हा ओरिजिनल वेद, यात भाषा तर योग्य आहे मूळ, पण अनुवादकर्त्यांनी जी गडबड केली आहे पकडूया त्यांना. 9च्या 96चा आम्ही 18 पूर्ण वाचला. आता आपण
19 मध्ये अजून बघू थोडं, की प्रकृतीतील सूक्ष्मातील सूक्ष्म शक्तीबरोबर जी संगत आहे, समुद्र ज्याच्याने सर्व प्राणी मात्रांची उत्पत्ती, स्थिती व प्रलय होतो, तो तुर्यम म्हणजे चौथा, धाम म्हणजे परमपद परमात्मा आहे. आता हे तुर्यम धाम, इथे धाम म्हणजे परमात्मा, यांची अक्कल तर बघा. आता तुर्यम म्हणजे चौथा, तुर्यम म्हणजे चौथा, ठीक आहे. धाम म्हणजे धाम आहे. चौथ्या धामात म्हणजे अकह लोकात हाच परमात्मा राहतो. आता यांनी म्हटलंय महापुरुष उक्त तुर्यम, तुर्यम म्हणजे चौथा परमात्म्याचं वर्णन करतात. अच्छा, आता आपण आपल्या कामाचं बघू. 20 मध्ये बघा कमाल केली आहे. आहा, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 96चा 16, 17, 18, 19 वाचले आणि आता आपण 20 वाचतोय. 20 मध्ये तर विपर्यास केला. तो परमात्मा ज्या प्रकारे एका संघाला त्याचा सेनापती प्राप्त होतो, त्याच प्रकारे ब्रह्मांडरूपी कोशाला प्राप्त होतो. म्हणजे जसा एक राजा खूप मोठ्या सेनेचा मुख्य असतो, तसेच सेनापती असाच परमात्मा, त्याचे खूप जास्त शिष्य होतात आणि त्यांच्यात मग तो ॲज अ सेनापती म्हणजे त्यांना डायरेक्शन देणारा, ते त्यांची ऑर्डर पाळणारे, जसे सैनिक आपल्या बॉसची प्रत्येक आज्ञा पाळतात, तसंच भक्त आपल्या गुरुची आज्ञा पाळतात. तो परमात्मा जेव्हा तो इथे येऊन प्रकट होतो ह्या लोकात, ज्या प्रकारे एका संघाला म्हणजे एका खूप मोठ्या समुदायाला त्याचा सेनापती प्राप्त होतो, त्याच प्रकारे ब्रह्मांडरूपी कोशाला म्हणजे ह्या लोकाला प्राप्त होऊन उच्च स्वरात गर्जना करतो. ओहो कनिक्रदतः ह्या ब्रह्मांडरूपी विस्तृत प्रकृती खंडात व्यवस्थित प्रवेश करतो आणि इथे येतो. मर्याहा, मर्याहा म्हणजे मनुष्य. जसं मनुष्य, आहा, जसा मनुष्य शुभ्र शरीर धारण करीत, आहा, जसा मनुष्य शुभ्र शरीराला धारण करत अत्यंत गतिशील पदार्थासारखा प्राप्तीसाठी गतिशील होत प्राप्त होतो. आता बघा ह्यात सरळ लिहिलंय की परमात्मा जेव्हा तिथून चालून येतो, गती करून येतो, तर जसं एक मनुष्य सुंदर कपडे घालून असं धारण करून अत्यंत गतिशील वस्तूसारखा प्राप्तीसाठी गतिशील होतो, होत इथे येतो. साधीशी गोष्ट आहे. आता पुढे बघा, यात 21 मध्ये काय कमाल केली आहे. हे परमात्मा आपण अशी लीला करता की प्रकाश स्वरूप महापुरुषांपासून उपास्यमान आपण आम्हाला पवित्र करा आणि वेदवाणीद्वारा कनिक्रदत म्हणजे होतं आपल्या मुखातून आलेल्या वाणीने शब्दायमान होत आपण श्रेष्ठ पुरुषांना प्राप्त व्हा. म्हणजे पुन्हा एकदा या, आपण आशा करता लीला आणि पुन्हा पुन्हा या. यात तर बरीच रहस्य आहेत तशी तर. आता पुण्यात्म्यांनो थोडासा कॉन्सेप्ट अजून क्लिअर करूया, मग आजचा सत्संग एवढाच पुरे आहे. आता ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 1 आणि मंत्र नंबर 8-9 मध्ये स्पष्ट केलंय की तो परमात्मा सुंदर शरीर धारण करून येतो. तो 3 प्रकारे लीला करतो आपल्या जीवांच्या उद्धारासाठी. एका रूपात तर वर राहतो, तेजोमयी शरीर असतं त्याचं, एका रोमात करोड सूर्य करोड चंद्रमा मिळवा, तरी पण परमात्म्याच्या एका रोमकूपाची शोभा खूप जास्त असते. आणि दुसरी लीला करतो, प्रत्येक युगात एक शिशुरूप धारण करून प्रकट होतो आणि त्यावेळी हळूहळू सामान्यांसारखा मोठा होत लीला करतो आणि एक सामान्यासारखं आयुष्य पूर्ण करून सशरीर येतो आणि सशरीरच निघून जातो. आणि तिसरी लीला करतो, तो संत किंवा ऋषी रूपात कुठेही प्रकट होतो. जसं आदरणीय गरीबदास साहेबजींना शेतात जंगलात भेटले, आदरणीय नानक साहेबजींना बेई नदीवर भेटले, आदरणीय मुलुकदास साहेबजींना तिथे त्यांच्या गावात भेटले, आदरणीय दादू साहेबजींना असेच गावाच्या आत बाहेर रस्त्यावर भेटले, आदरणीय घिसादास साहेबजींना असेच संत रूपात भेटले, जिंदा महात्म्याच्या रूपात,
आदरणीय धरमदास साहेबजींना भेटले, तर असे ते भेटतात ते तिसऱ्या प्रकारची लीला असते त्यांची. तर असंच वर्णन केले ऋग्वेद मंडल नंबर 9. आणि जेव्हा तो परमात्मा शिशुरूप धारण करून येतो, तर त्यांच्या पालन पोषणाची लीला कुमारी गायीद्वारे होते. कुमारी गाय दूध देते, कुमारी गायीचं दूध परमात्मा पितात. ही लीला त्या परमात्म्याची, अशी लीला तो करतो. 600 वर्षांपूर्वी कबीर परमेश्वराची त्याच्या महिम्याच्या वाणीत धरमदास साहेबजींनी लिहिली होती कबीर सागरमध्ये, ती अजूनही विद्यमान आहे. आणि गरीबदास साहेबजींना परमात्म्याने आपली दिव्य दृष्टी देऊन, जसं तुलसीदासांनी रामायण लिहिलं पूर्ण, तसाच गरीबदास साहेबजींनी परमात्म्याचा महिमा लिहिला आहे. त्याच्यात लिहिले की कुमारी गाईचं दूध प्यायले, अनव्याहर को दूहत दूध दिया तत्काल, पीवा बालक ब्रह्मगती तात शिव भय दयाल. तो अशी लीला करायचा. तर अशी लीला आजपर्यंत सांगा कोण्या भगवानाची होती, किंवा यांच्या कुलधनी ज्याला राधास्वामीवाले सर्व शक्तिमान म्हणतात, कोणाचीही असो, रामाची, कृष्णाची, विष्णूची, ब्रह्माची, शिवाची, किंवा कोणी इतर, हजरत मोहम्मदाची, म्हणजे कोणाची तरी दाखवा अशी लीला. किंवा येशूजींची, हजरतची, ईसाजींची दाखवा. केवळ कबीर परमेश्वरची सोडून अशी लीला जी वेदात आणि सद्ग्रंथात प्रमाणित आहे आणि डोळ्यांदेखत संतांनी सांगितलेली, तर भगवानाला ओळखता येईल. आता बघा, हा तोच ऋग्वेद आहे. आर्य प्रतिनिधी सभा, दयानंद भवन, रामलीला भवन, नवी दिल्लीहून. आता ह्याचं आपण ऋग्वेद मंडल नंबर 9, सूक्त नंबर 1, मंत्र नंबर 8, 9ला तपशिलात बघूया. तसं तर इथून आपण सुरू करूया. त्यांच्या अज्ञानालाही आपल्याला पुढे रेटायचं आहे. आता हे 9वं मंडल आहे. याचं प्रथम सूक्त आहे आणि पहिल्या मंत्रात लिहिलंय, हे परमात्मन, सौम्य स्वभाव परमात्मन, म्हणजे परमात्म्याविषयी माहिती आहे, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. पुढे बघा, आता आम्ही दाखवतो आपल्याला. आता मंत्र नंबर 2मध्ये, हे परमात्मन तुम्ही, ठीक आहे. आता तिसऱ्यात, हे परमात्मन. आता चौथ्यात, हे परमात्मन. 5व्यात, हे परमात्मन. आता बघा 6व्यात, हे परमात्मन. आता 7व्यात तर गडबड करायला सुरुवात केली यांनी. इथे यांच्या लक्षात आलं की भगवान लिहिलंय, तर पुढे तो साकार सांगितलाय परमात्मा, तर मग इथे लिहिलं त्या पुरुषाला. पुरुष म्हणा, हवं तर परमात्मा म्हणा. त्या परमात्म्याला ज्ञान यज्ञात योग्य प्रकारे. पुढे बघा, मग 8व्यात, आता आपण 8व्यात वाचूया. त्या परमात्म्याला आता वरती 6 वेळा परमात्मा लिहिलंय. इथं लिहायला काय कलम झिजलं त्यांचं. आणि समजण्याशी मतलब होता, कोणाला समजू नये की भगवान सशरीर आहे, कारण की दयानंदच्या अज्ञानाला वर ठेवायचं होतं, ते इच्छित होते. त्या परमेश्वराला, त्या पुरुषाला, त्या परमेश्वराला उग्रगती प्रेरित करतात. जसा आता हाहाकार माजलाय, तर परमात्म्याने ह्या दासाला पाठवलं. जेव्हा कलियुगाच्या प्रारंभी आले होते तेव्हा सुद्धा हाहाकार होता. तर आपली लीला करून निघून गेले, जेणेकरून हे ओळखतील. त्या परमेश्वराला उग्रगती प्रेरणा करतात. आणि भासमान शरीराला, भासमान म्हणजे खूप सुंदर शरीराला, तो पुरुष म्हणजे तो परमात्मा प्राप्त होतो. पुढे बघा, आणि ज्याच्यात 3 प्रकारांनी दुसऱ्यांचं वारण करणारे मधुमय शरीर मिळतं, 3 प्रकारची लीला करतो तो परमात्मा. आता ऋग्वेद मंडल नंबर 9, सूक्त नंबर 1. आता मंत्र नंबर 9 वाचूया. 1 ते 8 आपण वाचले, 8 पूर्ण वाचला. त्या सौम्य स्वभावी श्रद्धाळू पुरुषाला, इथे लिहायचं होतं त्या परमेश्वराला, जो शिशुम म्हणजे शिशुरूप धारण करून येतो. त्या कुमार अवस्थेत जेव्हा तो शिशुरूप धारण करून बालकरूपात प्रकट होतो सर्व प्रकारे. अधन्या धेनू म्हणजे गायी, अधन्या म्हणजे न व्यायलेली, अभि म्हणजे पूर्णतः अनटस्ट सर्व प्रकारे. बिना धनाई म्हणजे कुमारी, अभिअधन्या म्हणजे कुमारी गाय.
तृप्त करते, त्या परमेश्वराला जो शिशुरूप धारण करून प्रगट होतो तो कुमारी गायींकडून अभिअदन्या गायींद्वारे त्याच्या भरणपोषणाची लीला होते, त्यांना तृप्त करतात. आता पुण्यात्म्यांनो, वेद पढ़े पर भेद न जान, ये बाचे पुराण 18. जड़ को अंधे पत्ते खवावे, ये भूल गे सिरजनहारा. ह्या जशा मूर्त्या बनवून त्यांना भोग लावतात, म्हणतात पढ़े वेद और भेद न जाने और बाचे पुराण 18. आणि तरीही मूर्तीपूजा करतात आणि उपासना करतात. त्यासाठी परमात्मा म्हणतात, मोती मुक्ता दर्शत नाही, ये जग है सब अंदरे. दिखत के तो नैन चसम, इनका फेरा मोतिया बंदरे. नौमन सूत उलझिया ऋषि रहे जखमार, और सतगुरु ऐसा सुलझा दे, उलझे न दूजी बार. बोलो सतगुरुदेव. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? जुभाऊ मोतीराम मायरे. आपण कुठून आलात? आपण ठेंगोडा, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? शेती. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 7/7/2014. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? आम्ही देवीदेवता वारकरी संप्रदायामध्ये होतो. देवीदेवताची भक्ती करत होतो. पंढरपूर यात्रा करायचो, वारी करायचो, त्र्यंबकेश्वर वारी करायचो, गणपती बसवायचो, देवी बसवायची, असा देवी देवताची भक्ती करत होतो. संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला कसं कळालं आणि त्यांच्या शरणात आपण कसे आलात? संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आमचे लहान बंधू टी व्हीवर चॅनल पाहत होते, साधना चॅनल. तर त्यांनी 5-6 दिवस पाहिले आणि आमचा पुतण्याला सांगितलं समाधानला. तर टी व्हीमध्ये साधना चॅनलवर संत रामपालजी महाराजांचा सत्संग चालतो, तर आपण कीर्तन भजनमध्ये जातो. असं शास्त्रीय ज्ञान कोणी सांगत नाही. आणि हे बाबा रामपालजी महाराज सर्व 46 शास्त्र, 18 पुराण, सर्व शास्त्र दाखवून आणि समजून सांगतात. ते असे संत आपण तर कीर्तनामध्ये कधीच पाहिले नाही. म्हणून ते समाधानने ऐकलं. समाधानने पण टी व्ही पाहिली, त्यांनी पण 2-3 दिवस टी व्ही पाहिले. तर खरंच बुवा असं ज्ञान आपण कीर्तनाला जातो, ते असं ज्ञान कोणी सांगत नाही. तर याची आता आपण पुढचा मार्ग कसा करायला पाहिजे. मग त्यांनी फोन लावला नाशिकला, नाशिकच्या भक्तांना बोलवलं. त्यांनी आम्हाला ज्ञानचर्चा केली आणि ज्ञानचर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं ते उद्या आमचं तिकीट काढा, आपण परवाकडे बरवाला आश्रमाला जाऊ. मग माझे पुतणे मग त्याने सांगितलं, बापू हे अण्णा समाधान आणि नाना हे बरवाल्याला जाणार आहेत गुरु करायला. मग मी गव्हाचे बारात देत असल्यावर मी बोलून घेतलं आणि सांगितलं ते भगवंत परमात्माचीच कृपा झाली, परमसंत रामपालजी महाराजांची. तर मी त्या पुतण्याला सांगितलं तू घरी जा आणि तुझ्या मोठ्याला सांग की बाप्पू पण बरवाल्याला जाणार आहेत अण्णा त्यांच्याबरोबर. मी त्यांच्याबरोबर जायला तयार झालो आणि त्या मुलाने पण सांगितलं, ते मोठे तयारी करायला सांगितली बुवा. मग घरी गेलो, बाईने तयारी केली आणि मी पण त्या मुलाबरोबर निघालो बरवाल्याला जाण्यासाठी. आम्ही 3-4 जण नाशिकला गेलो. तिथून ट्रेनने आम्ही बरवाल्याला गेलो. तिथं जाऊन आम्ही आश्रमामध्ये सर्व आंघोळ स्नान करून भंडारा झाला, सत्संग ऐकला आणि मग संत रामपालजी महाराज यांनी आम्हाला ज्ञानोपदेश दिला
आणि त्या नामउपदेश दिल्यानंतर आम्ही तिथं 2 दिवस राहिलो आणि मग घराकडे आलो. सर, जसं तुम्ही सांगतायत की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला TV चॅनलच्या माध्यमातून कळालं, त्याचप्रमाणे आपली जे संत रामपालजी महाराजांचे शिष्य आहेत त्यांच्याशी ज्ञानचर्चा झाली आणि आपण थेट बरवाल्याला जाऊन संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. मला हे विचारायचं आहे की आधीची जी पारंपरिक भक्ती साधना आणि संत रामपालजी महाराजांची जी भक्तिविधी आज आपण करत आहात, तर ह्या दोघांमध्ये काय अंतर आहे किंवा काय समानता आहे? शास्त्री पुराणे नसल्यामुळे त्या भक्तीमध्ये आम्हाला फार असं गोडी वाटली नाही. का वाटले नाही? त्या आम्ही कीर्तन भजनला जायचो, ते परत ज्ञान सांगायचे, पैसे घ्यायचे. त्यावरून आमचा असा विश्वास झाला की ही भक्तीमध्ये पैसे घेऊन 2 तासाचे 10,000 5,000 रुपये घेतात, ही भक्ती नसून एक धंदा आहे असं म्हणून आम्हाला ते नाम त्यांचं ज्ञान पटलं नाही. म्हणून संत रामपालजी महाराज यांच्याकडून नाम उपदेश घेतला. सर, जेव्हापासून आपण संत रामपालजी महाराजांच्या साधनेत आला आहात त्यानंतर आजपर्यंत आपल्याला काय काय अनुभव आलेत? सर, पहिला मुद्दा असा आहे तर सतलोकाचा मार्ग मिळाला आणि परमसंत रामपालजी महाराज यांचं नामउपदेश शास्त्रीपुराणे भक्ती मिळाली आणि तत्वदर्शी संत रामपालजी महाराज हे गुरु मिळाले. हा एक मोठा आमचा काही पूर्ण आमचं काहीतरी भाग्य असेल म्हणून एक संत मिळाले. या व्यतिरिक्त आणखीन काही लाभ प्राप्त झाला का, शारीरिक, मानसिक, आर्थिक स्वरूपात? सर, तुम्हाला सांगायचं म्हणजे माझे कंबर दुखायचे, पाय दुखायचे, ते पण त्या भक्ती करून त्या दिवसापासून कंबर, मान, गुडघे दुखणं बंद झालं. सर, आपल्या ह्या लाभातून आपण आपले जे समाज बांधव आहेत, त्याचप्रमाणे जो भक्त समुदाय आज TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, त्याचप्रमाणे जे आपले मित्र आहे, आप्तेष्ट आहे, या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? सर्व समाजाला ही प्रार्थना करतो की संत तत्वदर्शी रामपालजी महाराजांचे नाम ग्रहण घ्या आणि आपलं जीवनाचा उद्धार करून घ्या असे सर्वांना मी नम्रपणे प्रार्थना करतो. सर, जर साधकाला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावयाची असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? सर, TVच्या चॅनलमध्ये खाली पट्टी येते, त्या पट्टीवर नामदान केंद्राचे नंबर येतात. तो नंबर शोधून आपण नामदान केंद्र, आता जिल्ह्यामध्ये नामदान सेंटर आहेत, त्या सेंटरला जाऊन आपण नाम उपदेश घेऊ शकता आणि आपलं जीवाचं कल्याण करू शकता. आपण निःशुल्क नामदान घेऊ शकतो. धन्यवाद. धन्यवाद. सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950
या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.